नमस्ते, सुप्रभात. तर सकाळी सकाळी लवकर उठली आणि थंडी खूप आहे, त्याच्यामुळे मी स्वेटर पण घातलंय आणि टोपी पण घातलेली आहे. तर बेडवरती खूप पसारा आहे आणि आता मला कपड्यांची थोडी इस्त्री करून ठेवायची आहे, कारण की रोज शॉपमध्ये जायचं तर मग कपडे इस्त्री करायला रोजच नाही वेळ भेटत. ज्यावेळेस थोडासा वेळ असतो त्यावेळेस 2-3 जोडी मी इस्त्री करूनच ठेवते कपड्यांची, म्हणजे कुठेही जायचं असेल किंवा शॉपमध्ये जायचं असेल तर मग ते कपडे घालता येतात. तर त्याच्यामुळे मी सकाळीच उठून इथं मी कपड्यांना इस्त्री करत होती आणि त्याच्यानंतरून मी थोडा वेळ ना दूध तापायला ठेवलेलं होतं. आणि हे जे दूध आहे ते मी रसमलाई केक बनवण्यासाठी रसगुल्ले बनवायला मी दूध फाडून ठेवलेलं होतं. तर ते आता मी रुमालामध्ये काढून घेते आणि जे पाणी पाणी आहे ते खाली राहील. जे दूध फाडलेलं आहे ते रुमालामध्ये काढून घेतले आणि एकदाच धुवून घ्यायचं आणि मग मी रुमालात गुंडाळून मस्त त्याचं पाणी काढून घेतलं आणि पाणी काढून झाल्याच्या नंतर एका ताटेत ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि त्याच्यावर मी रुमाल पण झाकून ठेवला, कारण की एकदाच दूध फाडलं आणि ते असंच ठेवलं ना तर ते थोडंसं एकदम कोरड्यासारखं होऊन जातं आणि मग ते व्यवस्थित मळता येत नाही. म्हणून त्याच्यावर मी रुमाल झाकून ठेवलेला आहे आणि नंतर मी थोड्या वेळाने मग करायला घेईन रसगुल्ले. तर इकडं बाबांनी दूध भरून ठेवलेलं आहे पिशव्यांमध्ये. बाबा सकाळी रोज दूध द्यायला जातात आणि संध्याकाळी पण जातात. सकाळी 7 वाजता जातात, 6:30ला वगैरे असं पिशवीमध्ये बांधून ठेवावं लागतं. आणि इकडे भांडी घासायची आहेत. स्वयंपाकामध्ये मी मटार आणि वांगी आणि बटाटा असं मिक्स भाजी केलेली. आता मी रसगुल्ले बनवायला घेते. तर हे जे दूध फाडलेलं आहे तर ते जवळजवळ आपल्याला 10 मिनटं तरी व्यवस्थित मळून घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतरच त्याचे छान असे रसगुल्ले होतात. तर मी इथं आता करायला घेतलेले आहेत असे रसगुल्ले. खूप वेळ मळावं लागतं त्याला, तेव्हा ते चांगले बनतात. नाही तर ना काय होतं, रसगुल्ले म्हणजे शिजायला टाकले की ते पूर्ण फाटून जातात. तर इथं मी बराच वेळ मळून घेतले आणि त्याच्यानंतरून छान असे रसगुल्ले बनवले. मी नेहमी केकसाठी जे रसगुल्ले लागतात ते घरूनच बनवून घेऊन जाते, कारण की त्याची टेस्ट खूप छान असते. त्याच्यामुळे मी स्वतःच बनवते घरी आणि ते केकमध्ये यूज करते. आणि रसमलाईचा केक माझ्या दुकानात खूप जास्त विकला जातो. रसमलाईचा केक कधी शिल्लक राहतच नाही, झाला की तो विकलाच जातो. तर मग कधी दूध शिल्लक असलं किंवा मला कधी वेळ असला तर मी रसगुल्ले बनवून घेऊन जातो दुकानात. तर रसगुल्ले बनवून झाल्याच्या नंतर मी शिजायला टाकलेले आहेत टोपामध्ये. तर पाणी छान गरम करून घ्यायचं, उकळलेलं असतं त्याच्यातच टाकायचे आणि 20 ते 30 मिनटं तरी व्यवस्थित शिजवून घ्यायचे. पहिल्यांदा 5 मिनटं हाय फ्लेमवरती आणि त्याच्यानंतर मीडियम फ्लेमवरती हे रसगुल्ले सगळे शिजवून घ्यायचे. त्याच्यानंतरून मी एका बाजूला रसगुल्ले शिजायला ठेवलेले होते, एका बाजूला भाकरी बनवत होती. तर आमच्याकडे तांदळाची भाकर खाल्ली जाते आणि ती मी बनवत होती. आणि शॉपमध्ये आले आणि कामाला सुरुवात केलेली आहे. तर आज बरीच कामं आहेत, कारण की आज 31st आहे. तर त्याच्यामुळे दुकानामध्ये कस्टमर पण जास्त येतील अशी आशा आहे. तर पूर्ण तयारी करते. बघू आज किती केक जात आहेत. इकडे पूर्ण पसारा आहे. हे आत्ताच स्पॉन्ज बेक करून काढलेले आहेत, त्याच्यामुळे खूप गरम आहेत. हे इथं 2 आहेत आणि तिकडे आहे, हे सगळे आत्ताच बेक करून काढले, त्याच्यामुळे खूप जास्त गरम आहे. ते थंड झाल्यावर ह्याच्यातून डिमोल्ड करायचे. तर आता मी इथं मिक्स करत आहे आणि हे टीन आहेत, तर ओव्हनमध्ये मी बेक करायला टाकते थोड्या वेळाने. आणि हे काल सगळं सामान आणलेलं तर ते असंच आहे, तर हे सुद्धा लावायचं आहे. सकाळी 5:15ला उठून पण तयारी केली तरी पण येता येता 9:30 तर झालेच दुकानात. तर कितीही लवकर आवरा, कितीही घाई करा तरी पण थोडा तरी उशीर होतोच. बऱ्याचदा सांगत असते मी केक बनवते, केक बनवते. आज म्हटलं थोडासा का होईना पण तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा,
तर इथं मी एक ऑरेंज फ्लेवरचा हाफ केजीचा केक बनवत होती आणि त्याच्यावर डिझाईन वगैरे बनवली आणि मग तो मी डिस्प्लेमध्ये नेऊन ठेवला. तर जास्त करून मी हाफ केजीचेच केक बनवते, कारण की शॉपमध्ये ठेवायला तर हाफ केजीचेच केक ठेवते. बरेच केक मी रेडी केलेले आहेत, ते दाखवते तुम्हाला. हा सगळा आजचा स्टॉक आहे. इकडचा हा रसमलाई केक, बटरस्कॉच क्रंच, हा पण तोच फ्लेवर आणि हा मँगो, आणि हा ब्रुनो आणि हा कालो, दोघे माझे मित्र. जवळजवळ आता सगळी कामं झालेली आहेत आणि आता खूप वेळ झालाय, म्हणजे दुकान बंद करायचा टाइम झालाय. तर ते वाजले हे बघा 8:15 झालेत. एकदा परत मी ओव्हन लावणार आहे. त्याच्यानंतरून हे जे सगळं मी सामान मागवलेलं आहे ते रिस्टॉक केलेलं आहे. हे बॉक्स मागवलेत मेन म्हणजे ते, आणि प्रेमिक्स, हे सगळं आता व्यवस्थित ठेवायचं आहे. आजच्या पुरता फक्त एवढाच व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.